हॅलो फ्रेंड्स, मी सुरेखा आणि माझ्या श्वेता फॅशन डिझाईनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये कटोरी कशा पद्धतीने जोडायची आणि टक्स कशा पद्धतीने पकडायचं ते बघणार आहोत। तर सेंटरमध्ये अशा पद्धतीने दुमडून घेतलं आणि इथं टक्सची उंची आणि रुंदी किती घेतलेली असतो कटिंगच्या वेळेला तेवढीच इथं आपण घ्यायची असते। तर मी भरपूर मोठा साईज आहे, त्यासाठी मी इथं कटोरीची रुंदी घेतली होती 1.5 इंच आणि लांबी घेतली होती 3 इंच, पावणे 3 पर्यंत घेते। अशा पद्धतीने मी आखून घेतलं आणि इथं टक्स पकडून घेते। तर ह्या पद्धतीने टक्स पकडून घेतला आणि इथं मोजून बघते मला किती हायवे आहे तेवढी इथं कटोरी आहे का नाही म्हणून। तर इथं परफेक्ट आलेली आहे माझी कटोरी। तर इथं तुम्ही बघू शकता मला 6:45ची कटोरी रेडी पाहिजे, तर इथं अटॅच होऊन बरोबर मला 6:45ची कटोरी मिळते। त्याच्यामुळे मी इथं अजून एकदा टिप मारून घेते। तर त्याच प्रमाणाने दुसरी कटोरी पण टक्स पकडून घेतलं। त्याच्यानंतर मी इथं जोडून घेते स्टेप बाय स्टेप। इथं पूर्ण कटोरी टक्सपासनं जोडायचं कशा पद्धतीने म्हणून सांगितलेलं आहे, त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे बघा। आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर शेअर करा। आणि नवीनच व्हिडिओ बघत असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवर मिळून जातील। तर अशा पद्धतीने इथं कटोरी जोडून घेतलं। डबल टिप मारून घेते मी प्रत्येकला। इथं दुसरीकडची पण त्याचप्रमाणे इथं जोडून घेते। खूप सुंदर आहे आणि सोपी पद्धत आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा। आणि कटिंगच्या व्हिडिओ पण पाहिजे असलं तर नक्की मला कमेंट करा। कोणत्याही मापाची साईजची कटिंग पाहिजे असलं तर मला कमेंट करा, त्याच अनुसाराने मी कटिंगसुद्धा तुम्हाला दाखवीन। तर चला, इथं कटोरी अटॅच करून झालेले आहेत, तर मी क्रॉसपट्टीसुद्धा अटॅच करते। आपल्याला इथं अर्धा इंच मार्जिन सोडत इथं क्रॉसपट्टीसुद्धा अटॅच करून घ्यायचा असतो। तर तुम्ही अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं असलं तर अर्धा इंच सोडा। स्टिचिंग मार्जिन किती सोडलेलं असते तेवढंच इथं आपल्याला स्टिचिंग मार्जिन सोडायचं असते। जास्त कमी केल्यावर इथं ब्लाऊज जास्त कमी होतोय त्याच्यामुळं। तर अशा पद्धतीने क्रॉसपट्टीसुद्धा जोडून घेतलं। पुढच्या बाजूला पण फिनिशिंग बघा आणि आतल्या बाजूला पण फिनिशिंग बघा। खूप सोपी पद्धत आहे, फिनिशिंग सरकट इथं ब्लाऊज स्टिचिंग होतोय। तर वरच्या बाजूलासुद्धा इथं टिप मारून घेते मी। खूप सुंदर दिसतंय आणि बसतोय पण ब्लाऊज अशा पद्धतीने जर स्टिचिंग केलं तर। चला, हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून कळवा आणि अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये लगेच भेटू। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।